पिंपळनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन पुलावर भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे आज एक भीषण अपघात घडला। पुलावर रस्ता अरुंद झाल्याने समोरून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना आणि पादचाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्राला चालकाने वाहन कडेला घेतले, ज्यामुळे बाजूला उभी असलेली एक मोटरसायकल ट्रालाच्या चाकाखाली येऊन तिचा चक्काचूर झाला। सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी पुलावरील रोजच्या होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक जीव मुठीत घेऊन ये-जा करावे लागत आहे। पिंपळनेर नगरपरिषद आणि सामोडे ग्रामपंचायत भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याबाबत उदासीन असून वाहतूक पोलीस शहराऐवजी घाटात आणि बाहेरील रस्त्यांवर ड्युटी बजावण्यात मग्न आहेत। त्यातच नगरपरिषदेच्या नावाने काही पंटर वसुली करत असल्याने कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे। या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुले आणि नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी होत आहे। पण ग्रामस्थ बोलतोय इथे ही जी दुर्घटना झाली याला कारणीभूत पिंपळनेर की सामोडा राष्ट्रीय महामार्ग 752G याच्यावर जो हा अपघात घडला, हा गदारोळचा भाग, याच्यावर जो अनधिकृत जे वाढीव दुकानदार रस्त्याचे दुकानदार हे पुलावरच बसतात। त्याच्यावर भाजीपाला व्यवसाय, लोखंड व्यवसाय, साधारण सगळे व्यवसाय आहेत त्याच्यात। इथं पायी चालणाऱ्याला जागा नसते। त्याच्यामुळे याला प्रशासन जबाबदार कोण राहील? पोलीस प्रशासन का सामोडा ग्रामपंचायत का पिंपळनेर नगर परिषद? कारण हा सेंटरचा भाग येतो। आज पुलाच्या मधोमध झालाय।